सुनावणीचा दुसरा अंक सुरू झालेला आहे। अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा युक्तिवाद करण्यात येतोय। पक्षाच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे। कुठलीही व्यक्ती पक्षामध्ये सर्व अधिकार गाजवू शकत नाही, पण राष्ट्रवादीमध्ये हे सुरू होतं असा युक्तिवाद आता अजित पवार गटातर्फे ॲडव्होकेट कौल यांनी केलाय। अधिक अपडेट जाणून घेऊया प्रशांत कदम यांच्याकडून। प्रशांत, आजही अजित पवार गट पुढे युक्तिवाद सुरू ठेवतोय आणि त्यांचा पुन्हा एकदा आक्षेप आहे तो पक्षाच्या अध्यक्षांवर असंच दिसतंय। आजची सुनावणी साधारणपणे 15 मिनिटं उशिरा सुरू झाली। 4:15च्या आसपास ही सुनावणी सुरू झाली आणि युक्तिवाद जो आहे तो आत्ताही नीरज किशन कौल अजित पवार गटाकडनं करतायत। त्यांचा दावा आहे की पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही जी आहे ती नाही आहे, नियमानुसार जशा नियुक्त्या व्हायला पाहिजे होत्या तशा होत नाही आहेत। त्यांनी याच्या आधी पण हे सांगितलेलं होतं की ज्या 558 डेलिगेट्सच्या सह्यांनी शरद पवारांची 11 सप्टेंबर 2022ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आयोगाला कळवण्यात आलं। मुळामध्ये ते 558 डेलिगेट्स कोण आहेत, त्यांची नियुक्ती कोणी केलेली होती आणि ती नियमानुसार होती की नाही याच्यावरती आक्षेप जो आहे तो अजित पवार गट घेताना दिसतोय। आणि पक्षामध्ये एकच व्यक्ती जो आहे तो अधिकार गाजवू शकत नाही, पण राष्ट्रवादीमध्ये हे चालू होतं। आणि अश्विन, इंटरेस्टिंग आहे की या केसमध्ये अनेक वेळा शिवसेनेच्या केसचा हवाला किंवा त्या पद्धतींचा उल्लेख जो आहे तो होताना दिसतोय। म्हणजे जे रिटर्न सबमिशन अजित पवार गटानं निवडणूक आयोगामध्ये सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 वेळा शिवसेनेच्या 2022च्या केसमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे, तुम्ही या गोष्टींना गृहीत धरलेलं आहे असं म्हणून निवडणूक आयोगाला हे रिटर्न सबमिशन करण्यात आलं। त्यामुळे इंटरेस्टिंग आहे की ज्या एका वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या एका प्रादेशिक पक्षातली लढाई आपण बघितली, त्याच लढाईचा आधार घेत आता ही दुसरी लढाई सुरू झालेली आहे आणि अजित पवार गटाचा बहुतांश कायदेशीर भर जो आहे तो शिवसेनेच्याच त्या केसच्या अनुषंगानं जाताना दिसतोय। किमान 4 ते 5 वेळा त्यांनी याच केसचा उल्लेख जो आहे तो आपल्या रिटर्न सबमिशनमध्ये केलेला आहे। बघावं लागेल की निवडणूक आयोग जो आहे तो आपला निर्णय देताना नेमकं कुठल्या निकषावरती देत आहे। कारण आयोगाला जेव्हा अशा पद्धतीनं निर्णय करायचा असतो तेव्हा त्याच्या 3 कसोट्या असतात। पहिली कसोटी असते घटनेची, पक्षाची घटना नेमकं कोण व्यवस्थित पालन करतंय। दुसरी कसोटी असते आमदार खासदारांच्या संख्येमध्ये कुणाचं बहुमत आहे आणि तिसरी म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कुणाचं बहुमत आहे। या सगळ्या कसोट्या असतात। निवडणूक आयोग नेमकी कुठली कसोटी लावतंय या केसमध्ये आपल्याला बघावं लागेल। प्रशांत, त्यासोबतच आणखी एक मुद्दा समोर आलाय तो म्हणजे पक्षातील नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्या आमच्या प्रफुल्ल पटेलांच्या सहीने झाल्या आहेत आणि प्रफुल्ल पटेल आमच्या बाजूला आहेत असं अजित पवार गट म्हणतोय। बरोबर आहे। प्रफुल्ल पटेल हे त्यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करत होते आणि जे काही नियुक्त्या शरद पवारांच्याकडनं व्हायच्या त्या प्रफुल्ल पटेलांच्या सह्यांनी त्या ठिकाणी होत होत्या। पण नंतर प्रफुल्ल पटेलांचं पद जे आहे ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये बदलण्यात आलेलं होतं। कार्याध्यक्ष पद जे आहे ते करण्यात आलेलं होतं। या सगळ्या फुटीच्या आधी म्हणजे सुप्रिया सुळेंना सुद्धा कार्याध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही फूट जी आहे ती पडलेली आहे। त्याच्यामुळे अश्विन, 2-3 घटना किंवा तारखा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये। 2 जुलैला अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली, पण 30 जूनला म्हणजे त्याच्या आधी 2-3 दिवस आधीच त्यांनी स्वतःला किंवा एकूण राष्ट्रवादीच्या या गटानं त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती। त्याच्यानंतर 5 जुलैला निवडणूक आयोगामध्ये कॅव्हिएट दाखल करण्यात आलेलं होतं। 10 जुलैला अजित पवार हे या गटाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं। म्हणजे 30 जूनला त्यांची निवड झालेली होती आणि 10 जुलैला निवडणूक आयोगाला हे कळवण्यात आलं की त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। आता हे 10-12 दिवसांचा कालावधी नेमका का लागला? एवढा मोठा जर बदल होता, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती, तर 10-12 दिवस निवडणूक आयोगाला कळवायला का लागले हा याच्यातला प्रश्न आहे। कदाचित या मुद्द्यावरती सुद्धा शरद पवार गटाकडनं आर्ग्युमेंट आपल्याला होताना दिसेल, पण सध्या अजित पवार गट या मुद्द्यावरती आर्ग्युमेंट करतोय की पक्षामध्ये इंटरनल डेमोक्रेसी जी आहे ती बिलकुलही नाही आहे। नियुक्त्या ज्या आहेत त्या मनमानी पद्धतीनं होत होत्या। ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये होत होतं तेच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होत होतं। पक्षप्रमुख म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत आक्षेप हा होता की ज्या प्रतिनिधी सभेनं उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केली त्या प्रतिनिधी सभेची नियुक्तीच मुळात उद्धव ठाकरे करायचे
आता तशाच लाईनवरती राष्ट्रवादीमध्ये सुद्धा युक्तिवाद होताना दिसतोय अजित पवार गटाकडनं, की ज्या डेलिगेट्सची निवड शरद पवार करायचे तेच त्यांना परत अध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे. त्याच्यामुळं एक प्रकारे ही नियमाच्या पलीकडे जाणारी सगळी गोष्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रशांत, इकडे प्रफुल्ल पटेलांबद्दल अजित पवार गटाने असं आर्ग्युमेंट केलं की त्यांच्या सहीने नियुक्त झाले ते आता आमच्या गटात आहेत. मात्र जेव्हा त्यांनी सही केली तेव्हाची पक्षाची एकूणातली स्थिती, तेव्हाची घटना, या सगळ्या संदर्भात जर अपडेट द्यायचा घ्यायला तर नेमकं काय सांगते? अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाचे वकील आहेत आणि ते या सुनावणीसाठी थोडंसं उशिरा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुनावणी खरं तर आज 15 मिनिटं उशिरा सुरू झाली, पण शरद पवार गटाचे जे महत्त्वाचे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी हे अगदी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नीरज किशन कौल जे आहेत ते आता अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करतायत आणि ही नावं सुद्धा कदाचित आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेली आहेत. नीरज किशन कौल, मणिंदर सिंग, कारण गेल्या 1.5 वर्षांपासून सत्ता संघर्ष असेल, निवडणूक आयोगातल्या लढाया असतील, हेच वकील आपल्याला त्या पक्षाची बाजू जी आहेत ते मांडताना दिसलेले आहेत. आणि आता म्हणजे आज सुद्धा अजित पवार गटाचाच युक्तिवाद होईल असं सांगितलं जात आहे. त्याच्यानंतर मग शरद पवार गटाचा युक्तिवाद होईल. अश्विन, फक्त आज जी घडामोड झालेली आहे, निवडणूक आयोगानं 5 राज्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळं या निकालावरती काही परिणाम होतोय का याची खूप उत्सुकता असेल, किंवा त्या घटनेचा कुणी आज युक्तिवादाच्या दरम्यान उल्लेख करतंय का? कारण अनेकदा निवडणूक आयोग जे आहे ते निवडणुका तोंडावरती असेल तर एक तात्पुरता निर्णय देतं. आपल्याला जी माहिती सूत्रांकडनं कळालेली होती ती ही होती की राष्ट्रवादीच्या केसमध्ये तात्पुरता निकाल येणार नाही, तर थेट अंतिम निकाल येईल. म्हणजे धनुष्यबाण चिन्ह जसं गोठवलं गेलेलं होतं तसं घड्याळ गोठवलं जाणार नाहीये. घड्याळ थेट एका गटाला मिळणार आहे, दुसऱ्या गटाला नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागणार आहे. त्यामुळं या 5 राज्यांच्या निवडणुकांचं जे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळं हा निकाल किती वेगानं येतोय हे देखील बघावं लागेल. आज त्या संदर्भात कुणी तशी मागणी करतंय का की आम्हाला ही निवडणूक लढायची आणि त्यामुळं आम्हाला तातडीनं निकाल द्या, हे देखील आपल्याला आज बघावं लागणार आहे. नक्कीच प्रशांत, आणि जसं तू सांगतोस आता एक अपडेट आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना देऊया. अर्धा तास उशिरा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी पोहोचलेले आहेत. दरम्यान तिकडे अजित पवार गटाचे वकील जे आहेत ते युक्तिवाद त्यांचा सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा पक्ष कुणाचा या सगळ्या संदर्भात आर्ग्युमेंट करण्यात येत आहे. आणि यासोबतच आमदारांची संख्या, हा देखील मुद्दा एक महत्त्वाचा समोर आला आहे. गेल्या वेळी सांगितलेलं होतं अजित पवार गटाने की आमच्याकडे विधानसभेतले, विधान परिषदेतले जास्त आमदार आहेत, आमच्याकडे नागालँडचे सगळे आमदार आहेत. तर पुन्हा एकदा आमदारांची संख्या हा मुद्दा समोर आणलेला होता आणि त्यासोबतच आधी आर्ग्युमेंट अजित पवार गटाने केलं होतं की पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे सध्या आमदारांचीच संख्या महत्त्वाची आहे. प्रशांत, हा मुद्दा पुन्हा एकदा ठसवण्याचा प्रयत्न आहे आता अजित पवार गटाचा की आमदारांचीच संख्या महत्त्वाची आणि त्याच आधारावर आमची बाजू सरस ठरते, असंच सांगण्याचा प्रयत्न आहे का प्रशांत हा अजित पवार गटाचा? खूप इंटरेस्टिंग आहे अश्विन की या संपूर्ण युक्तिवादामध्ये, रिटर्न सबमिशनमध्ये वारंवार शिवसेनेच्या जजमेंटचा, सुभाष देसाई वर्सेस जे जजमेंट होतं त्या जजमेंटचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आणि अगदी त्याच लाईनवरती म्हणजे नीरज किशन कौल जे अजित पवार गटाचे वकील आहेत ते म्हणतात की पक्षाचा प्रत्येक मेंबर जो आहे त्याची मोजणी करणं हे जे आहे ते इथं शक्य नाही. ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ जी आहे ती दोघांचीही आहे, पण त्याची मोजणी निवडणूक आयोगासमोर होणं शक्य नाहीये. त्यामुळं सहज पद्धतीनं काय मोजता येतं तर आमदार खासदारांची संख्या मोजता येते आणि त्या आधारावरती आम्हाला चिन्ह मिळावं. अर्थात शिंदे आणि अजित पवारांच्या मध्ये एक मोठा फरक हा आहे की शिंदेंच्याकडे आमदारांप्रमाणे खासदारांचं सुद्धा बहुमत होतं. अजित पवारांच्या बाबतीत ती स्थिती नाहीये. अजित पवारांच्याकडे जरी त्यांनी दावा केल्याप्रमाणे 43 आमदार 53 पैकी महाराष्ट्रातले, नागालँडमधले 7 पैकी 7 आमदार जरी असले तरी लोकसभेतली स्थिती अश्विन थोडीशी वेगळी आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे एकूण 5 खासदार आहेत, त्यापैकी 4 खासदार शरद पवार गटाचे आहेत, सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे आहेत. राज्यसभेमध्ये एकूण 4 खासदार आहेत, 3 खासदार शरद पवार गटाचे आहेत, प्रफुल्ल पटेल हे एकटे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे 2च खासदार अजित पवारांच्या बाजूला आहेत. आणि त्यामुळं जर आपण लेजिस्लेटिव्ह विंग बघितली तर तिथं सुद्धा पूर्णपणे सरसकट बहुमत जे आहे ते अजित पवारांच्याकडे नाहीये. पण आमदारांच्या संख्येवरती आम्हाला हे चिन्ह मिळायला पाहिजे, हा युक्तिवाद या ठिकाणी ते वारंवार करताना दिसत आहेत. नक्कीच प्रशांत, आपण तुझ्याकडनं आणखी अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास आतापर्यंत झालेला युक्तिवाद काय सांगतोय तर अजित पवार गटाने युक्तिवाद केलाय. पक्षाच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे, एकच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही, पण राष्ट्रवादीमध्ये नेमकं हेच सुरू आहे असं
अजित पवार गटाने युक्तिवाद केलाय. तर पक्षातल्या नियुक्त्या प्रफुल्ल पटेलांच्या सहीने झाल्या आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे आमच्या बाजूनी आहेत असं म्हणतात अजित पवार. आणि अजित पवारांची निवड ही योग्यच आहे असाही अजित पवार गटाचा युक्तिवाद आहे. आणि अजित पवार गटाने पुन्हा एकदा शिवसेनेच्या केसचा उल्लेख केलाय. पक्ष कुणाचा हे आमदार आणि कार्यकर्ते ठरवतात असंही अजित पवार गटाने इकडे सांगितलेलं आहे. आणि अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा आमदार संख्येचा उल्लेख झाला जो गेल्या वेळीही झालेला होता. गेल्यावेळी विधानसभेतले आमदार, महाराष्ट्रातल्या विधान परिषदेतले आमदार याबद्दल सांगण्यात आलेलं होतं. नागालँडचे सगळेच्या सगळे आमदार आपल्यासोबत आहेत हेही सांगण्यात आलेलं होतं. आणि आज पुन्हा एकदा अजित पवार गटाकडनं आमदारांच्या संख्येसंदर्भात मांडण्यात आले. यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्याची मोजणी शक्य नाही असं अजित पवार गटाकडनं सांगितलेलं आहे. आणि शिवसेनेच्या निर्णयाबाबत देखील पुन्हा एकदा उल्लेख करण्यात आलाय. प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख पटवून देऊ शकत नाही असंही आर्ग्युमेंट, असा युक्तिवाद हा अजित पवार गट करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, एकीकडे आमदारांची संख्या तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची ओळख प्रत्येकाची पटवून देऊ शकत नाही. मात्र आमदार आणि अन्य जे लेजिस्लेटिव्ह, जसं तू सांगतोयस, विधिमंडळातली जी संख्या आहे त्या संदर्भात अधोरेखित करण्याचा असा प्रयत्न आहे. आणि मुख्य म्हणजे शिवसेनेचा पुन्हा एकदा उल्लेख होतोय. प्रशांत, नक्कीच अश्विन, खरं तर अजित पवार गटाकडनं हा युक्तिवाद केला जातोय की जेव्हा पक्षामध्ये उभी फूट आहे, म्हणजे निवडणूक आयोगाला आधी जेव्हा 2 गट अशा पद्धतीने दावा करतात पक्षावरती, तेव्हा पहिल्यांदा हे ठरवावं लागतं की त्या पक्षामध्ये स्प्लिट आहे का, उभी फूट पडलेली आहे का. आता राष्ट्रवादीच्या केसमध्ये शरद पवार गटाचं म्हणणं होतं की ही फूट नाहीये, आम्ही पक्ष आहोत आणि आमच्याकडेच ताबा आहे पक्षाचा. तर दुसरीकडे अजित पवार गटाचं म्हणणं होतं की स्प्लिट आहे याच्यामध्ये आणि खरा पक्ष जो आहे तो आमचा आहे. राष्ट्रवादीच्या केसमध्ये जरी हे सगळं 2 जुलैपासून घडलेलं असलं तरी 14 सप्टेंबरला निवडणूक आयोगानं अजित पवार गटाचा हा दावा मान्य केला की पक्षामध्ये स्प्लिट आहे, फूट आहे. आणि त्याच्यानंतर ही केस सुरू झाली. म्हणजे जर स्प्लिट नाही हे असं निवडणूक आयोगाला वाटलं असतं तर कदाचित अजित पवार गटाचा क्लेमच उभा राहिला नसता. पण पहिल्यांदा त्यांना या गोष्टीसाठी आपलं लिगल आर्ग्युमेंट करावं लागतं की पक्षामध्ये स्प्लिट आहे. आणि ते पहिलं आर्ग्युमेंट जे आहे ते अजित पवार गटाचं रिटर्न सबमिशनच्या द्वारेच निवडणूक आयोगानं मान्य केलं. आणि त्याच्यानंतर ही चिन्हाची लढाई जी आहे ती सुरू झाली आहे. कारण अजित पवार गटाचं म्हणणं होतं की ही स्प्लिट का आहे, कारण 5 जुलै या एकाच दिवशी 2 गटांनी वेगवेगळं नॅशनल कन्व्हेन्शन घेतलं. आम्ही आमचं नॅशनल कन्व्हेन्शन घेतलं, त्याच दिवशी शरद पवारांच्या गटानं त्यांचं नॅशनल कन्व्हेन्शन घेतलं. 5 जुलैच्या नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून अजित पवार गटानं पुन्हा निवड केली. आणि त्यामुळं जर एकाच दिवशी एकाच पक्षाचे 2 वेगवेगळे नॅशनल कन्व्हेन्शन होत असतील तर मग ही स्प्लिट नाहीये तर काय आहे, हा दावा अजित पवार गटाचा होता आणि तो निवडणूक आयोगानं मान्य केला. त्याच्यानंतर ही लीगल केस जी आहे ती उभी राहिलेली आहे. दुसरं खूप इंटरेस्टिंग दिसतंय की शिवसेनेच्या केसचा वारंवार उल्लेख जो आहे तो या केसमध्ये होताना दिसतोय. कारण या केसमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या शिवसेनेच्याच धर्तीवरती अजित पवार गट क्लेम करताना दिसतोय. त्यांचं म्हणणं आहे की एकाधिकारशाही आहे पक्षामध्ये, नियुक्त्या ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होत्या त्या होताना दिसत नाहीयेत. राष्ट्रवादीमध्ये खरं तर इंटरेस्टिंग हे होतं की शरद पवार स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत. मग त्यांच्या गटाला चॅलेंज कसं करेल अजित पवार गट, तर ते चॅलेंज करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाची जी प्रक्रिया झालेली होती फेरनिवडीची, त्या फेरनिवडीला आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी 1 सप्टेंबरलाच ठरलेल्या होत्या बैठकीमध्ये, निवडणूक आयोगाला तसं कळवण्यात पण आलेलं होतं. आणि म्हणजे उद्या काय होणार आहे याची जर प्रोसिडिंग आधीच ठरलेली असतील तर त्या घटनेला किंवा त्या निवडीला मग अर्थ आहे का, हा त्यांचा सवाल आहे. खरं. आणि त्याच अनुषंगाने जसं प्रशांत तू सांगतोयस, पुन्हा एकदा एकतर पक्षाचा सर्वाधिकार जो आहे तो एकच व्यक्ती ठरवू शकत नाही, एकाधिकारशाही चालणार नाही अशाच आशयाचं तिकडे आर्ग्युमेंट दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे आमदार खासदारांची संख्या. आणि आतापर्यंत नेमकं काय काय आर्ग्युमेंट झालंय अजित पवार गटाचं ते आपण बघतोय. आमच्याकडे 1.5 लाखाहून अधिक शपथपत्र आहेत असं आज पुन्हा एकदा अजित पवार गटाने सांगितलेलं आहे. आणि शरद पवार आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवत होते असा अजित पवार गटाचा एक मोठा दावा पाहायला मिळतोय. गेल्यावेळी देखील अजित पवार गटाने दावा केला होता की आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, निर्णय घेतात. आणि आजही हे आर्ग्युमेंट होताना पाहायला मिळतंय. घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.